रश्मी लय मस्त ठेवतो व खोली, चकचक ठेवतो. मोठी आहे ना बाई, केवढी मोठी खोली आहे माय बाई. हो मावशी, आमच्या खोल्या मोठ्या मोठ्या आहेत. ताईची खोली अशीच आहे मोठी. हा पण तिनं त्या अलमाऱ्या केल्या ना माहिती, कबड त्याच्यानं लहान वाटते का त्याची? नाही ते लहान नाही मावशी, त्या कबड लय मोठे मोठे आहेत ना त्याचे. आमच्या रूम मध्ये करणार आहेत पण थोडासा वेळ आहे. ते छोटं कबड झालं ना आमचं, तर तसंच करणार आहेत मोठे भिंतीले वॉर्डबोर्ड सारखं. हा ना काय ते येतं माझ्या भीतीले अलमाऱ्याच आहेत नाही बाई. तिनं मग थाळी काढली त्याच्यातली, मी तर ती होती तर पाहिलं माय बाई, असं ढकललं अंदर नाही बाई, खनच खनो आणि कपडे आहेत नाही बाई. ते बी तसेच बाई, कपड्याचा शोक लय वाटते तिले नाही. लय कपडे आहेत ना, माझ्या साड्या किती होत्या माय बाई. माय बाई आपण म्हटलं काही नाही, पण मनातल्या मनात माय 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 केवढ्या मोठ्या साड्या आहेत माईच्या. घेतच राहतात ना, तसंही जमा होतातच. हो मग काय तर तसं नाही म्हणत मी, होतातच म्हणा. घेता येता पोरी सोरी तुम्ही लय घेता. आमच्या काळात कसं होतं बाई रश्मी, खरं सांगता तुले. आता माझोड बी माहित नाही का किती मोठ्या साड्या जमा आहेत माय 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 माय. पहिले बाई वर्षातून फक्त 2, त्या बी मायच्या घरच्या. घरी तर लय ना भेटे. सगळ्याचीच परिस्थिती होती बरं तशी, आमचीच नाही. म्हणजे जास्त कपड्याला तेच असं हेच नव्हतं ना. आता कसं माय पैसाही हाय बाई, घेणारी आहे असं आहे. साजरा आहे पण मस्त आहे बाई रश्मी, लय साजरा आहे बाई तो घर. तो घरातले लोक आपण बी तसंच राहा बाई, सगळेला धरून. लय साजऱ्या स्वभावाचे माणसं आहेत बाई तो घरची. बातही स्वभाव लय साजरा आहे, पाहुण्याचा स्वभाव लय मन मिळव आहे. हो मला गेला तुमच्या देखता, नाही तर भल्ला माझ्या ऑर्डर का होती निरा. काय झालं बाई? नाही काही नाही. हा आता कसं असते रश्मी, हे पाय जरासं कानामेटाई करा. काय झालं, काय म्हटलं ते आता? काऊन तल्यावर कोंडर का होता? ऐकत नशील तू? बनारस करत असील आपल्या घरच्या सारखं. नाही हो मावशी, काही बोलतं का? किती तर करतो मी. काही सांगू नको रश्मी मला. तू मावशी हो म्हणून काही तुला हो नाही लावत मी. काल तर अगर त्या म्हणा कार्यक्रम बसली पार्लरात जाऊन, तर तू नाही तर जाऊन बसली काय आणायले. मोहिनीची आई आहे म्हणून बरं, नाही तर सासूच्या एकटीच्या भोवती किती गोंधळ होते. पण ते पहिले साजरी आहे बाई, खरंच ना बाई. त्याच्या जागी मी जरी असती ना, मी बी माय बाई हे काय वाटलं असतं की माय सून जाऊन बसली. मा भरोसा टाकून दिला एवढा धंदा, माय बी जीवावर आलं असतं खरं सांगतो. पण तुझी सासूला साजरी आहे बाई, हसतच राहते मेरा. काहीच म्हणत नाही का? नाही काहीच नाही म्हणत आमच्या, कोणालाच नाही म्हणत. ताईली नाहीत म्हणत, मली नाहीत म्हणत. आमच्या त्या मंदा ताईली सुनंदा ताईली काही नाहीत म्हणत. कोणाच काहीच नाहीत म्हणत. त्या काही करा कसंही करा, फक्त सगळं कामं हे नेम नेटके पाहिजेत, स्वच्छता पाहिजे, कामं पद्धतशीर पाहिजेत. बाकी काही नाही. ते मग तुम्ही तुमचं फॅशन करा का तिकडे काय करा, त्याला काही घेत नाही म्हणते, काही म्हणतही नाहीत. तसं माझ्या सासऱ्यावर काही विषयच नाही, माझ्या सासूचं काही नाही. आमच्याकडे तसं काही नाही. चांगलं आहे ना माय, मग अजून काय पाहिजे? बरं आहे मग, मस्त आहे माय बाई. आम्ही आता निघतो ना माय बाई. तर नाही केली माय सांगून चालणं म्हणा माय. तरी पाय आज आता घरी गेल्यावर माझा दिवस मोडते. आता निघाल तर आम्ही घरी जायला झाकट पडते. मला सकाळ सकाळूनच जा लागेल बाई घरी. काका वाट पाहत असतील ना माय. ज्या खायचे कोणची पडते द्यायची, तसं मी ना चांगलं होतं, पण तरी किती म्हणलं तरी घरचा बाहेरचा फरकच पडते ना माय. हो मावशी, एखाद दिवशी काकाला बोलवा लागते माझ्या घरी. काका आलेच नाहीत, काही कार्यक्रमच झाला नाही. खरं तर कार्यक्रम असला तर चांगलं वाटते काकाले. आली गेली इकडे तर म्हणजे जा जा म्हणा माझ्या घरी, सांगजो. इकडे येतात का काही? इकडे काही सोयरी नाहीत ना. स्पेशल येतील त्या घरी, स्पेशल काही येऊन येते येते ना खांद्या वागती. मी सांगेन जा म्हणेन रश्मीच्या घरी. मोहिनी आली नाही, वाज नाश्ताही करायला केला नाही. काय करू राहिली कशी मोहिनी? ओ बाई मोहिनी, आई तुम्ही वर चालले का? मोहिनी बाई आवाज देता बरं मग. हो ना रश्मी, पाय ना हे नाश्ता करायला नाही आली. लागे आता जे आली नाही आली. काय करून राहिली का? काय आवर्ची वर काढलं का तिनं? काही वरचे काही माहित नाही मला. पहा ना काही करत असतील. नाही तर त्यांना म्हणा या ना म्हणा जेवायला, जेवण करू ना म्हणा. नाश्त्यासाठी मग आवाज दिला तर नाही म्हणत, नाश्ता करत नाही म्हणत. मग आता भूक लागली त्यांना आवाज द्या जेवायला. मलाही भूक लागली, चला जेवण करू. हो का? त्या बोलावते का नाश्त्याले? मी तिला नाश्त्याला आवाज नाही दिला. मला वाटलं जाऊ दे निचल गेला असेल तर. पेपा आली कोण नाही का? धंदा काढला त्या पोरीने शिल्लकचा. भले रिकामे धंदे करत राहते. मी आवाज देतो तुले, तू घेत आट. आई व आई व आई आता जोरात सुन राहिलं बाई कसं तरी. आई व कुठे गेली व रश्मी? मम्मी, आई, आई व आई व आई, मोहिनी चाल ना मजा आले. आई व आई, पोटला दुखू राहिलो. मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहेत? मम्मी, आई, बाई बाई मोहिनी बाई, दवाखान्यात राहते का बाई? बोलले माहित कोण तरी राहिलं दुखू राहिलं. हो थांब थांब, मी तसं आवाज देत. थांब माय पाहुणे फोन तू थांब, मी आवाज देतो. रश्मी, तू नको जाऊ ना. तू कुठे चालली?
लावतो ना रश्मी रश्मी लावतात ना बाई बाई. हे बाई तू धीर धर धीर धर. मी 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 बात सोय लावतो. दवाखान्यात राहते बाई. धीर धर बाई धीर धर. का व अपुरी काय झालं? काऊन ते बहीण कला गेला? काय झालं मोहिनीला? मम्मी आला आनंदाचा क्षण आला. मोहिनी त्याचं पोट दुखून राहिलं, त्रास होऊन राहिला त्यांना. अहो भैताळ बेलने मग ते हसून काय राहिली. चाल लवकर. ओ फोन ला घरी सांग. एकही माणूस नाही घरी येतात. ला फोन लाव बरं. श्यामले लाव नाही तर रवीला जोशी लस जर त्याला ये म्हणा पटकन. फोन लाव. काय पोरगी आहे, मला आवाज द्यायला काय झालं तुले? हा हो लावते ना. कोणीतरी येणार ग. ओ मॅट डोक्याचे ते गाणे म्हण पहिले. फोन लाव. काय पोरगी आहे माय हे खरं ना का बिन डोक्याच पाठवलं का देवाने इले? फोन लाव ना मावा. हो लावते ना मम्मी. हा लावते ना. हो दे बाप्पा सगळे चांगलं होते. मी पटकन फोन लावते दादाला. माझा फोन बेडरूम मध्ये. माय माझ्या फोनवरून लाव. तो फोन कुठे आणायला जाता आता? माझ्या फोनवरून लाव. काय हो हा बाई मोहिनी बाई. हा लावते. हा हॅलो हॅलो. हा श्यामदादा लवकर या घरी. ताईला दवाखान्यात न्यायला लागते. त्यांना त्रास होऊन राहिला. अहो त्याला म्हणा जसा आहे तसा घरी ये म्हणा. हो आई म्हणतात जसा आहे तसा घरी ये. बाई मोहिनी बाई धीर धर. लावला बाई फोन त्याला. मम्मी यायला लावू का? हा लाव त्याला लाव. हा लावते. हो माझ्या मम्मी पप्पालाही सांगते ना. अव त्याला मग सांग पहिले हे घे सतरंजी घे. एक लागे गळबा प्याला टाकते त्यात ते थैली भर. एक तिला भरेला नाही थैली ती आहे बाहेर. आणि ते तुला म्हटलं होतं ना वक्तावर टाकजो ते टाक. हो ते गोदड्याची थैली ना. हो ते मी भरेला आहे ते आण पटकन आधी आणून ठेव. बरोबर ते मग लावत बस फोन. आता फोन नको लगून आले मग लावत बसतात फोन. हा हो काय हो माय मुली काही सुचून नाही राहिलं. रश्मी जाता देवाजवळ दिवा लावून दे बरं. चल बरं बाई मी पुरीजवळ जातो. बाई मोहिनी बाई हा बाई हे पाय. बापरे खूप त्रास होते. मी देवाजवळ दिवा लावतो बा. ताईला त्रास नाही झाला पाहिजे. चलो पटपट चालो तू. हो ना मोहिनी बस पोचूनच राहिलो ना. बस पोचलोच दवाखान्यात. हो बाई हे बाय काही नाही. बस आला दवाखान्यात आला. हे बाय धीर धरा. ते फाईल घेतली बाई. ते फाईल घेतली का दवाखान्यात मोहिनी? हो घेतलं सबन घेतलं. चल तू. मला काहीच माहित नाही काय घेतलं काय नाही. हो बाई घेतलं मी सगळं घेतलं. तू नको काळजी करू. बस मोहिनी बाई आलं दवाखान्यात झाला. मला दोघी भरून राहिला. मला पाणी दे बाई. हो थांब देतो पाणी देतो. आरामशीर आरामशीर. गळी उभी राहिलो का? नाही मावशी पेशंटचं सिझरच करावं लागेल. पेशंटचा बीपी खूप वाढलेला आहे. आम्ही का मुद्दामून करतो का? असं कसं हा बीपी वाढला तर होईनच ना कमी. हा तुम्ही जर सगळी वाट ना पाहत ना काही नाही. निरा धरलं की कापायचीच ठेवता. हा सिझर पुढे किती त्रास होते. हा एक तर जुळ आहे तिले म्हणलं. हा तर जरशी वाटपा जरशी बी वाट नाही पाहत. निरा धरलं की निरा सिझर. निर्णय तुम्हाला घ्यावा लागते. पण माझं जे मत आहे ते मी सांगितलंय तुम्हाला. सिझर केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पुढचा निर्णय तुमचा. नाही मॅडम तू मुख रे. ते काय आहे तसेच करतात निरा ते. सिझर पैशासाठी करतात. दुसरं काय आहे? मग वाढला बीपी तर कमी होणार नाही का बीपी काय वाढवलंच राहते काय? हा वाटही पाहत नाही 13,000 की बस घेऊन देतात ते आपल्याला. आणि मग आपणही म्हणतो मग करा बाबा सिझर. ते काय चांगलंच असते. तुमचा काय निर्णय आहे तुम्हाला सांगा लवकर. नाहीतर ते मग बाकी काही पुढे झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. म्हणजे मॅडम तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? आम्ही दवाखान्यात आहोत म्हटलं. पेशंट तुमच्या ताब्यात आहे आता. पेशंटची सबंध जबाबदारी तुमची. बाई नाही तर करू दे ना माझी सिझर. मी काय म्हणतो पाहुणे मा करू दे ना बाप्पा सिझर. हा काही बाप्पा मग पुरीच्या जीवाला धोका. नाही बाई घेऊ नका तुम्ही. हिंमत नका हारू. ते काय ते तसेच आपल्याला हे करतात. आई तू चुप राहायवर. तू काय नको लावू. हे पाय उद्या सिझर झालं तर काही सिझर म्हणजे काही मोठी गोष्ट नसते. तू फालतू ते डॉक्टर लोकांच्या मनात नको करू दे. मी पप्पाला फोन लावला. पप्पा येतात आता. ऐक ना पुरा माय करा म्हणा बाप्पा जवाई बो. करा बाप्पा सिझर करा. मा पुरीचा जीवाला धोका नाही झाला पाहिजे. माय त्या डॉक्टरने काय हा माय बाई आपण आता पुढे तसं म्हणू शकत नाही. माय हा आपली तर काही सोय नाही. कसं व कर काय रे बाप्पा देवा मा पुरीला वाच बाप्पा. याच्यातून सगळं सुखरूप होऊ दे. डॉक्टर मध्ये अर्जंट सिझर करावं लागते म्हणते. बीपी वाढला म्हणते. अरे बीपी वाढला का? कसं काय अचानक? बरं म्हणाले का मी तसं कोण घरून आलो तो काही नव्हतं ना. चांगलं होतं ना. बरं आता ते 5-10 मिनिटं वाट पाहतो म्हणते ना. सिझर करतो म्हणते. पप्पा कुठे आले ना पप्पा? काय झालं? गेलं का सोन पहिल्यांदा? नाही ना पप्पा. ते डॉक्टर म्हणते ते सिझर करावं लागते. मम्मी म्हणते नाही वाट पाहा म्हणते. ते डॉक्टर म्हणते तिचा बीपी वाढला सिझरच करावं लागते म्हणते. मम्मी म्हणते की वाट पहा म्हणून तुम्हाला फोन लावता. पप्पा काय करा तुम्हाला काय वाटते? काय डॉक्टर पेक्षा मोठं झालो का आपण? चल पुढे येतोय माय तिथं काय ऐकू. डॉक्टर काय म्हणते ते पहिले कर. चल
हा मॅडम, हो हो, आम्ही तयार आहोत सीझरसाठी. सीझर शिवाय पर्याय नाही का? पर्याय नाही असं नाही, पण आम्ही वेट करू शकत नाही कारण पेशंटचा बीपी खूप हाय झालेला आहे. त्यामुळे बाळाच्या जीवाला सुद्धा धोका असतो, पेशंटला सुद्धा धोका असतो, म्हणून आम्ही जास्त रिस्क घेत नाही. पेशंटचा बीपी लो होतच नाहीये, कमी अजिबात होऊन नाही राहिला, तो हाय होत आहे, 200च्या वर बीपी चाललाय, त्यामुळे आम्ही वेट करू शकत नाही. नाही 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 नाही, डॉक्टर साहेब, तुम्ही तुम्ही सीझरची तयारी करा, है ना पप्पा? हो हो डॉक्टर साहेब, तुम्ही सीझरची तयारी करा, आमची परमिशन आहे. ठीक आहे, मग मला एक फॉर्म साईन करून द्या तुम्ही, हो 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 हो. आणि काही मेडिकल आणून द्या लागेल ते वेळेवर, आणि 15,000 रुपये जमा करा इथे रिसेप्शनला. हो हो, तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ, मी सध्याच पैसे जमा करतो. हो श्याम, जा बाबू साईन कर. हो लवकर फास्ट, आपल्याकडे अजिबातही वेळ नाहीये, ताबडतोब शिजर करावं लागेल. रवी, जाय जाय तू ते फॉर्म सही करून दे, मी बँकेतून पैसे आणतो काढून. पप्पा मी पैसे आणले आहेत काढून, 35,000 आहेत माझ्याजवळ. बरं केलं रवी, जाय जाय पैसे जमा करतो. हे श्याम, जाय तू सही लागेल त्याच्यावर, जाय सही कर पहिले. हा हो, रवी जाय पैसे जमा कर जा. हो हो दादा, घाबरू नको, रिलॅक्स राहा.